देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जहि। श्रोतेहो नमस्कार। संक्रांत हा सण जवळ आला की आपली खूप धावपळ सुरू होते। वाणाची तयारी, भोगी, खणाची पूजा, हळदी कुंकू आणि त्यातल्या त्यात अवघड वाटणारं वाण म्हणजे कुंतीचे वाण। हे वाण म्हटलं की खूप भीती वाटते। आपल्याला याची सर्व तयारी करता येईल की नाही, कुणाचं घेतलं तर त्याला वाडवा घालून परत करावं लागेल, माझ्याकडून सगळं व्यवस्थित होईल का, असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात। या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या गुरुकृपा भक्ती संगम या चॅनलद्वारे कुंतीच्या वाणाची संपूर्ण माहिती यात बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वाण दिलं जातं। कुंतीच्या वाणाची छोटीशी कथा आपण इथे बघणार आहोत। ती ऐकल्यावरती आपल्याला या वाणाचे महत्त्व कळते। महाभारतातील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी व पंडूराजाची पत्नी कुंती, धृतराष्ट्र आणि पंडूराजा हे दोघं भाऊ होते व गांधारी आणि कुंती या जावा होत्या। धृतराष्ट्र व गांधारी यांना 100 पुत्र होते, त्यांना कौरव म्हणतात व कुंती व पंडूराजा यांना 5 पुत्र होते, त्यांना पांडव म्हणत। 2 जावांमध्ये खूप फरक होता। गांधारी महलात राहत होती व तिच्याकडे भरपूर संपत्ती होती। कुंती ही वनात राहायची व तिची परिस्थिती ही गरिबीची होती। संक्रांत सण जवळ आल्यावरती गांधारीने कुंतीला वाण देण्याचे ठरवले। तिला कमी लेखण्यासाठी व श्रीमंतीचा गर्व असल्या कारणाने गांधारीने तिला वाण देण्यासाठी हत्ती, घोडे, पायदळ, खूप मोठे सैन्य घेऊन ती कुंतीकडे वाण देण्यासाठी आली। त्या वाणात खूप दागिने, हिरे, मोती, सोने, चांदी अशी भरपूर आभूषणे, भरजरी साड्या तिने त्या वाणामध्ये घेऊन आली होती। तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करून तिने त्यात आणले होते। हे सर्व वाण गांधारीने कुंतीला दिले व तिला म्हणाली, असंच वाण वाडवा घालून मला परत कर, असं गांधारीने वाण देताना कुंतीला सांगितले। वाण घेतल्यावरती वनात राहणाऱ्या त्या कुंतीला खूप मोठा प्रश्न पडला। आपल्याकडे तर काहीही नाहीये, एवढं सगळं अजून वाडवा घालून आपण कसं देणार आहोत, ह्या चिंतेमध्ये कुंती माता बसलेली होती। तिची चिंता ओळखून भीम त्या ठिकाणी आले व म्हणाले की आई, तू काहीही काळजी करू नकोस, मी तुझ्या वाणाची संपूर्ण तयारी करून देईल। त्यासाठी भीम इंद्राकडे जातो। इंद्र त्याला ऐरावत नावाचा हत्ती देतो। तो कुंतीला हत्तीवरती बसून तू वाण दे, जसं तुला गांधारीने दिलं होतं तसं। कुंतीच्या वाणात असलेल्या वस्तू आपण बघणार आहोत। सवाष्ण स्त्रीला सगळ्यात आधी हळदी कुंकवाचा मान असतो। हळदी, कुंकू, तीळ, गुळ हे 1.25 किलो घेऊन त्याचे 1/2 किलोचे 5 भाग तयार करायचे। तिळाच्या पदार्थांचाही त्यात समावेश करायचा। सौभाग्याचं वायण म्हणजे करंडा, जोडवे, मंगळसूत्र, कंगवा, अरसा, साडी, ओटीचे सामान, मेहंदीचा कोन, सिंदूरची बाटली, गजरा, हिरव्या बांगड्या, नारळ, यथाशक्ती आपल्याला जमेल तसं हे वाण द्यायचं आहे। या कथेवरून असा बोध होतो की समोरच्याने दिलं तसंच आपण करावं असं काहीही नाही। आपल्याला शक्य असेल तितकं वाणाचं सामान यामध्ये तुम्ही घेऊ शकता, फक्त याच्यामध्ये आपल्या भक्तीचा भाव हा महत्वाचा आहे। अशा प्रकारचे 5 वाण आपण तयार करायचे आहेत। हे तयार करून पहिले वाण आपण देवाला द्यायचे आहे, दुसरे वाण तुळशीला द्यायचे आहे। तुळशीला दिलेले वाण हे आपण ब्राह्मणाला किंवा देवीच्या मंदिरात रुक्मिणीला दिले तरी चालते आणि ज्यांनी आपल्याला हे वाण दिले होते ते त्यांना वाडवा घालून पुन्हा त्यांना ते वाण द्यायचे। अशा पद्धतीनं हे 3 वाण झाल्यानंतर अजून 2 सवाष्णींना आमंत्रण देऊन आपण त्या 2 सवाष्णींनाही हे कुंतीचे वाण द्यायचे आहे। कुंतीच्या वाणात हत्तीचा आवर्जून समावेश करावा, त्याचा जास्त मान या वाणामध्ये आहे। चला तर मग काही टेन्शन न घेता पतीच्या दीर्घायुष्यासाठी देऊयात कुंतीचे वाण। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।